तर नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्ड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिकूया की रोज वापरण्यात येणाऱ्या काही शब्दांना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं। तसं पहिला आहे मित्रांनो, औनु म्हणजे हो, कादू म्हणजे नाही किंवा लेदू म्हणजे नाही, अन्नम म्हणजे भात, इवंडी म्हणजे द्या, कावाली म्हणजे पाहिजे किंवा इत्यादी शब्दांना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं। चला मित्रांनो, यांचा वापर करून तेलुगू बोलायला आणि समजायला शिकूया। तर जसं पहिला आहे मित्रांनो पेरू। मित्रांनो, पेरू म्हणजे नाव। जर तुम्हाला म्हणायचं मित्रांनो की माझं नाव आकाश आहे किंवा तुमचं नाव काय आहे, तर याला तेलुगूमध्ये कसं बोलायचं। तसं पहिला आहे मित्रांनो, ना पेरू आकाश म्हणजे माझं नाव आकाश आहे। मला तेलुगू येत नाही, याला तेलुगूमध्ये म्हणतात नाकू तेलुगू रादू। नाकू तेलुगू रादू म्हणजे मला तेलुगू येत नाही। किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की तुमचं नाव काय आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात मी पेरू एमिटी। मी पेरू एमिटी म्हणजे तुमचं नाव काय आहे, किंवा नी पेरू एमिटी म्हणजे तुझं नाव काय आहे। किंवा मित्रांनो, तेलुगूमध्ये शॉर्टकट मध्ये म्हणतात एम पेरू म्हणजे काय नाव, एम पेरू म्हणजे काय नाव। तर मित्रांनो, तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की तुम्ही कसे आहात, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मीरू एला उन्नारू। मीरू एला उन्नारू। मित्रांनो, मीरू म्हणजे तुम्ही, एला म्हणजे कसे आणि उन्नारू म्हणजे आहात। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मीरू एला उन्नारू म्हणजे तुम्ही कसे आहात। किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की मला पाणी पाहिजे किंवा पाणी हवं आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात नाकू नीलू कावाली। नाकू नीलू कावाली म्हणजे मला पाणी पाहिजे किंवा पाणी हवं आहे। नाकू नीलू कावाली म्हणजे मला पाणी पाहिजे किंवा पाणी हवं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की तुला काफी पाहिजे का, याला तेलुगूमध्ये म्हणतात नीकू काफी कावाला। मीकू काफी कावाला म्हणजे तुला काफी पाहिजे का किंवा तुम्हाला काफी पाहिजे का, याला तेलुगूमध्ये म्हणतात मीकू काफी कावाला। किंवा तुम्हाला असं म्हणायचं मित्रांनो की मला भूक लागली आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात नाकू आकलिगा उंदी। नाकू आकलिगा उंदी म्हणजे मला भूक लागली आहे। नाकू आकलिगा उंदी। तर मित्रांनो, तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की हे माझे बुक किंवा हे माझे पुस्तक आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात इदिना बुक म्हणजे हे माझे बुक आहे किंवा पुस्तक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की तुम्हाला तेलुगू बोलता येते का, याला तेलुगूमध्ये म्हणतात मीरू तेलुगू माटलाडगलरा। मीरू तेलुगू माटलाडगलरा म्हणजे तुम्हाला तेलुगू बोलता येते का। मीरू तेलुगू माटलाडगलरा म्हणजे तुम्हाला तेलुगू बोलता येते का। किंवा इदिना बुक म्हणजे हे माझे पुस्तक आहे। जर तुम्हाला तेलुगू बोलता येत नसणार तर तुम्ही म्हणणार नाकू तेलुगू रादू म्हणजे मला तेलुगू येत नाही। नाकू तेलुगू रादू। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि औनु म्हणजे काय, मित्रांनो औनु म्हणजे काय होते, किंवा नीलू म्हणजे काय होते, किंवा कावाली म्हणजे काय होते आणि उंदी म्हणजे काय होते, या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आजच्यासाठी एवढंच।